पवित्र शास्त्रामध्ये दुसरा भाग पुस्तक उत्पत्ती याच्यामध्ये 50 अध्याय आहे आणि 15,033 शब्द आहे. हे पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचे 11वा अध्यायपर्यंत 2286 वर्षाचा इतिहास आपल्याला दिसते. आणि अब्राहमाला देव बोलवले होते तेव्हापर्यंत 20 पिढ्या संपली होती आणि नोहापासून ते अब्राहमपर्यंत 10 पिढी झाली. पहिलेची 10 पिढी 900 वर्षापेक्षा जास्त आणि 800 वर्षापेक्षा जास्त दीर्घकालमध्ये त्या लोकांना आपल्या जीवनाले जगले. आणि दुसरी पिढी मोसेपर्यंत 120 वर्षापर्यंत जगले. आणि आपण बघलो का देवानं अब्राहमाला बोलावले आणि आपण बघतो अब्राहम 75व्या वर्षामध्ये तो कनानला गेला. आणि मग आपण 13वा अध्यायामध्ये बघतो का तो फिरौन देशातून वापस येऊन कनानमध्ये आणि तिथून लोत अब्राहमापासून वेगळे होणे. आणि आपण त्याच्यानंतर बघतो सदोम गमोरा आणि लोत त्या लोकाला बंदी बनवून नेल्यानंतर अब्राहम आपल्या लोकाला घेऊन जाणे आणि त्यांना सोडवणे आणि वापस आणे आपण हे बघतो. आणि आपण 15वा अध्यायामध्ये बघतो का देव त्याच्यासोबत वाचा बांधते आणि त्याला सांगते की मी तुझ्या संतानाद्वारा या जगाच्या लोकांना आशीर्वादित करणार. इतकंच नाही, देवानं त्याला हे पण सांगितलं का तुझे वंश परदेशी देशामध्ये 400 वर्ष गुलाम बनून राहणार. आणि देवानं हे पण सांगितले का तुझे वंशचे लोक मिस्र देशामध्ये परदेशी होऊन राहीन आणि ते लोक त्यांना दास बनवणार. या विश्लेषणला आपण बघितलं. आणि जेव्हा अब्राहमाची वय 75 होती तेव्हा सारानं अब्राहमाला सल्ला दिली. आणि सारानं अब्राहमाला म्हणाली, माझी दासी हाजिरा जवळ तुझा, कदाचित देव तिच्याद्वारा आपल्याला संतान दिली, कारण देवानं माझ्या कोकला बंद करून ठेवले आहे. आणि हे हाजिरा साराची दासी मिस्रतून तिनं आणली आणि त्या दासीला तिनं अब्राहमाला बायकोच्या तोरमेंदी त्याला दिली. आणि अब्राहम हाजिराजवळ गेले आणि हाजिरा गर्भवती झाली आणि तिला एक संतान उत्पन्न झाले. आणि 16वा अध्यायामध्ये त्याची पत्नी गर्भवती झाल्यानंतर देवानं अब्राहमसोबत बोलले आणि सारा अब्राहमसोबत म्हणू लागली का देव तुझानं माझा न्याय केला पाहिजे. आणि ती म्हणाली की जे दासी मीनं तुला दिले आहे ते मला तुच्छ समजून राहिली. पण अब्राहम म्हणू लागला, हे सारा तुझी दासी तुझ्या वशामध्ये आहे आणि तुला जसं वाटते तू तिच्यासोबत तसं करशील. आणि सारा हाजिराला दुःख देऊ लागली. तेव्हा हाजिरा सारापासून पळून गेली. आणि सारा हाजिरा आपल्या मार्गामध्ये असताना तेव्हा देवदूतनं तिला दर्शन दिले आणि तिला सांगितले की तू वापस जा आणि आपल्या स्वामिनी साराच्या वश मंदिर आहे. त्याच्यानंतर हाजिरा आपली स्वामिनी साराच्याकडं वापस आली आणि तिच्या अधीनता मंदिर राहिली. पुत्र
संतान उत्पन्न होतवरी. आणि हाजिरानं एक लेकरूला जन्म दिली, त्याचं नाव इश्माईल ठेवले. तेव्हा अब्राहमाची वय 86 वर्ष होते. आणि 17व्या अध्यायामध्ये देवानं अब्राहमासमोर प्रत्यक्ष होऊन काय म्हणले का तू सर्वाचा मूळ पिता होणार. देवानं त्याला म्हणलं तू अब्राहम नाही राहणार, पण तू अब्राहम बनणार. आणि तुझी पत्नी सारे नाही, परंतु सारा होणार. आणि देवानं अब्राहमच्या नावामध्ये एक अक्षर जोडलं आणि साराच्या नावामध्ये एक अक्षर कमी केलं. आणि त्याच्यानंतर देवानं अब्राहमसोबत वाचा बांधली. आणि देवानं त्याला सांगितलं की प्रत्येक पुरुषाचं खतना कर आणि लोकांच्या खलडीचा खतना कर आणि तुझ्या आणि माझ्या मधामध्ये हे चिन्ह तुझ्या आणि माझ्या मधामध्ये राहणार. आणि त्याच दिवशी अब्राहम आणि त्याचा पुत्र इश्माईल आणि त्याचे सर्व दास त्याच दिवशी त्यानं सर्वाचा खातना केला. हे सर्व लोक देवाचे अधीनतामध्ये आले. आणि 17व्या अध्यायामध्ये याचं पालन झालं याविषयी आपण बघतो. आणि 18व्या अध्यायामध्ये ममऱ्याच्या झाडाखाली अब्राहमानं वेदी बनवली. तो त्या झाडाखाली बसून असताना 3 देवदूतानं देवाकडून अब्राहमाला दर्शन दिले. आणि हे अतिविशेष अध्याय आहे, कारण देवदूतानं मनुष्याच्या स्वरूपामध्ये त्याला दर्शन दिले. आणि अब्राहमनं त्यांचा आदर केले. आणि त्यानंतर ते देवदूतानं अब्राहमसोबत बोलले. आणि त्या देवदूतानं अब्राहमच्या बायकोला बोलवले आणि तिला म्हटले पुढच्या वर्षी तुला याच वेळी तुला संतान उत्पन्न होणार. त्याच्यानंतर सारले. आणि त्या देवदूतानं अब्राहमच्या बायकोला बोलवले आणि तिला म्हटले पुढच्या वर्षी तुला याच वेळी तुला संतान उत्पन्न होणार. त्याच्यानंतर सारा ऐकल्यानंतर ते हसू लागली. आपण हे अध्यायामध्ये बघतो. आणि देवानं साराला बघलं आणि देवानं सारावर कोप केला. आणि याच्यानंतर त्या देवदूतानं अब्राहमसोबत चर्चा केली आणि त्याला सांगितलं की ते सदोम आणि गमोराच्या लोकांना त्या देशानं नष्ट करायला जाऊन राहिले. आणि त्याच्यानंतर ते देवदूत त्या देशाकडं निघू लागले. त्यातून 2 देवदूत सदोम आणि गमोराकडे गेले आणि एक देवदूत तो स्वर्गाकडं निघून गेले. आणि अब्राहम लोत विषय आणि त्याच्या परिवाराविषयी 6 वेळी देवासोबत प्रार्थना केली का ते लोक वाचवले गेले पाहिजे म्हणून. आणि अब्राहमानं म्हटले देवा त्या शहरामध्ये 50 लोक असन तरी का तू त्या शहराला वाचवणार नाही. आणि ह्या रीतीनं अब्राहम देवासोबत प्रार्थना करू लागला. आणि त्यानं शेवटी म्हणाला हे देवा त्या शहरामध्ये अगर 10 धर्मी असन तरी का तू त्या देशाला नाश नाही करणार. आणि अब्राहम प्रार्थना करू लागला. त्यानं म्हटलं देवा 50 असन तरी का तू त्या देशाला नाश वाचवणार. त्यानंतर म्हणलं 40, त्याच्यानंतर म्हणलं 30, त्याच्यानंतर म्हणलं 20 आणि त्याच्यानंतर म्हणलं 10. आणि देव त्याला म्हणलं त्या शहरामध्ये 10 धर्मी असन तरी मी त्या शहराला नाश नाही करणार असा म्हणून अब्राहमपासून देव निघून गेला. आणि वास्तवामध्ये लोतच्या कुटुंबामध्ये 10 लोक होते आणि त्यांच्याविषयी आपण नंतर नमन करू. याच्यानंतर अब्राहमपाशी आलेले देवदूत यांचं बोलणं झाल्यानंतर
त्याच्यातून 2 देवदूत सदोम आणि गोमोरा शहराकडे निघून गेले, ना एक दूत स्वर्गाकडे निघून गेले. आणि हे देवदूत जे माणसाचे स्वरूपामध्ये होते, त्यांना लोतनं आपल्या घरी पाहुणाई करासाठी नेले. त्या शहराची परिस्थिती आणि व्यभिचाराची हालत पाहून त्यांना आपल्या घरी यांना आमंत्रित केले. आणि सायंकाळच्या वेळी त्या शहरात असणारे छोटे मुलापासून तर मोठेपर्यंत सर्व लोकांना त्या घराले घेरून घेतले आणि ते आवाज करू लागले आणि म्हणू लागले, हे लोत, तुझ्या घरी जे लोक आहे त्यांना बाहेर पाठव, आम्ही त्यांच्यासोबत भोग करणार. आणि लोत बाहेर आला आणि त्यांना म्हणू लागला, पहा, माझ्याकडं माझी 2 मुले आहे, मी त्यांना तुम्हाला देणार, तुम्हाला जसं बरं वाटते तुम्ही त्यांच्यासोबत तसं व्यवहार करा. आणि तो म्हणू लागला का ह्या पुरुषाला तुम्ही काही नको करा, कारण ते लोक माझे अतिथी आहे. याच्यानंतर सदोम आणि गमोराचे लोक लोतवर भडकले आणि ते लोक आंधळे झाले आणि ते लोक त्या घराला सकाळपर्यंत शोधू लागले, पर ते लोक नाही पाहू शकले. देवदूतांना लोतला म्हणले की आम्ही या शहराला नष्ट करणार, तू जेवरीत बाहेर नाही निघणार, आम्ही ह्या नगराला नष्ट नाही करू शकत. आणि देवदूत त्याला म्हणाला, तू आपल्या बायकोला, आपल्या कुटुंबाला आणि या शहरामध्ये असणारे तुझे नातेवाईक तू सर्वाला घेऊन या नगरातून बाहेर निघून जा, त्याच्यानंतरच आम्ही या शहराला नष्ट करणार. आणि आपण ही घटना बघतो का ते लोक शहराच्या बाहेर निघाल्यानंतर जेव्हा गंधक न आगच्या द्वारा शहर नष्ट होताना लोतची बायको मांग बघते आणि ते मिठाचा खंबा बनते. आणि ते लूत आणि त्याचे 2 मुल्या सोर नामक नगरमध्ये ते लोक शरण घेते. आणि आपण बघतो देवानं संपूर्ण रीतीने दोन्ही शहराला नष्ट करून टाकले, आग आणि गंधकच्या माध्यमातून. आणि याच्यानंतर आपण बघतो लूत आणि त्याची 2 मुल्या ते लोक सोबत असताना लोतच्या मुलांना त्याला दाखमधू पाजून त्याच्यासोबत झोपले आणि गर्भवती झाले. आणि मोठ्या मुलीनं गर्भधार झाली आणि तिनं एका मुलाला जन्म दिली, त्याचं नाव तिनं मोआब ठेवली. आणि लहान बहिणीनं एक पुत्रले जन्मली आणि ती आपल्या मुलाचं नाव बेनमी ठेवली. आणि तो अमोन वंशाचा मूळ पिता ठरला. आणि आपण उत्पत्तीचे 20वा अध्याय बघलं तर अब्राहम आदेश आणि शूर या 2 नगराच्या बदामध्ये तो थांबला. आणि तो काही दिवस गरारमध्ये असताना अभिमेलेक तिथं त्यांचा शासन होता. आणि अभिमेलेकाने अब्राहमच्या पत्नी साराला तो आपल्या घरी घेऊन गेला. पण रात्री देवानं त्याला दर्शन दिला आणि त्याला घाबरवला आणि त्याला सांगितलं का अब्राहमची पत्नी साराच्या कारणानं तू मरणार. आणि अभिमेलेकनं देवाला म्हटलं की मी निर्दोष आहे, कारण अब्राहमानं मला सांगितलं की ती त्याची बहीण आहे. आणि अभिमेलेक देवासोबत प्रार्थना करू लागला आणि तो म्हणू लागला का मी निर्दोष आहे. त्यांना सांगितलं ही तिची बहीण आहे. आणि देव म्हटला, मला माहीत आहे, म्हणून तुझ्याद्वारा काही पाप नाही झाले पाहिजे, म्हणून मी तुला थांबवलो. आणि देवानं सांगितले का तू साराला अब्राहमपाशी घेऊन जा आणि त्याला वापस कर. आणि अब्राहम एक नबी आहे, तो तुझ्यासाठी आणि तुझ्या लोकांसाठी प्रार्थना करणार, मी तुम्हाला बरं करणार.
तेव्हा अभिमेलेकनं अब्राहामच्या बायकोला घेऊन जाऊन त्याला वापस केली आणि अनेक प्रकारचे उपहार भेट त्याले दिली. आणि उत्पत्तीचे 21 अध्यायामध्ये देवानं आपल्या वचनच्या अनुसार साराला गर्भाचा फळ दिले. आणि अब्राहमाची वय 100 झाली आणि साराची वय 90 झाली. तेव्हा देवानं अब्राहमाला आशीर्वादाच्या तोरमध्ये इसहाकला दिले. सारा इसहाकला जन्म दिली. देवाचं वचन कधीच नाही टळत आणि हे आपल्यासाठी उदाहरण आहे. ज्यावेळी सारानं इसहाकला जन्म दिली त्यावेळी ती खूप आनंदित झाली आणि लोक म्हणत होते का सारा कधी मुलाला दूध देणार. पण बघा, तिच्या वृद्ध अवस्थामध्ये देवानं तिला एक लेकरू दिला. साराला पुत्र उत्पन्न झाला आणि त्याची दूध सोडवल्यानंतर आणि हाजिराचा पुत्र इस्माईल त्याची हसी करू लागला आणि साराला इस्माईलवर कोप आला आणि सारानं इस्माईल आणि त्याची आई हाजिराला घराचं बाहेर काढायचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर त्या विषयावरती अब्राहमसोबत ते बोलते. अब्राहम हे विषय ऐकल्यानंतर खूप दुःखित होऊन तो विचार करू लागला आणि त्यानंतर देव अब्राहमसोबत बोलते आणि देव त्याला म्हणते का तू हाजिराचा आणि इस्माईलच्या कारणनं दुःखी नको हो. सारानं तुला जे सांगितली आहे ते तू कर. आणि इसहाकाद्वारा जे उत्पन्न होणार तेच तुझी वंशावली राहणार. यानंतर अब्राहम पहाटे उठले आणि हाजिराला आणि इस्माईलला त्यानं रोटी आणि एक चमड्याच्या थैलीमध्ये पाणी भरून त्यांना विदा केले आणि ते लोक तिथून चालले गेले. आणि ते लोक मार्गामध्ये बेरशेबाच्या रानामध्ये भटकू लागले. ते आपल्या मुलाच्या परिस्थितीला पाहून ते थोड्या दुरीवर जाऊन हाजिरा रडू लागली आणि स्वर्गातून देवदूताची वाणी आली, हे हाजिरा भयभीत नको हो, तुझा मुलगा रडून राहिला. त्याची आवाज देवानं ऐकली आणि हे हाजिरा तू उठ, आपल्या मुलाला घे, मी त्याच्याद्वारा एक मोठ्या जातीचा निर्माण करणार. आणि त्यानंतर देवाने हाजिराचे डोळे उघडले. ती एक विहीरला तिथं बघली आणि ते विहिरीपाशी जाऊन चमड्याच्या थैलीमध्ये पाणी भरली, ती पाणी पिली आणि ती आपल्या मुलाला पाणी पिली. त्यानंतर देव त्या मुलासोबत होते. तो मुलगा मोठा होऊ लागला. रानामध्ये असताना तो धनुर्धारी झाला आणि तो हारान नावाचा रानामध्ये वास करू लागला. इस्माईलच्या आईनं त्याच्यासाठी मिस्र देशातून एका मुलीला आणून त्याच्यासोबत लग्न करून दिले. आणि 20व्या अध्यायामध्ये याचं वर्णन तुम्ही बघणार. आणि 21 आणि 22 अध्यायामध्ये ज्या अभिमेलेक राज्याच्या विषयामध्ये शास्त्रात लिहिले आहे. आणि 21 न 22 अध्यायामध्ये अभिमालिक राजानं अब्राहमसोबत वाचा बांधली आणि हे बेरशेबाच्या मधामध्ये होती. तिथं अब्राहमानं एक झाऊचं वृक्ष लावला आणि तो फालिस्तीच्या देशामध्ये परदेशी होऊन राहू लागला. तो त्या झाऊच्या झाडाखाली प्रार्थना करू लागला. आणि हे सर्व घडल्यानंतर देवानं अब्राहमाची परीक्षा घेतली. आणि 22व्या अध्यायामध्ये देवानं अब्राहमसोबत बोलले
ने अब्राहमाला देवानं सांगितलं की तू आपल्या मुलाला एका डोंगरवर घेऊन जा न तिथं त्याला होमबली करून माझ्यासाठी चढव. आणि देवानं त्याचे विश्वास, त्याचा भय आणि त्याची भक्तीची परीक्षा घ्यायचा हे चांगला वेळ होता. हे पवित्र शास्त्रामध्ये हे अध्याय अति महत्त्वपूर्ण हे सिद्ध झाले. अब्राहम आपल्या पुत्राला घेऊन तो मोरिया डोंगराच्या देशामध्ये गेला. तो डोंगरला पाहिला ज्या डोंगराविषयी देवानं अब्राहमसोबत बोलले होते. अब्राहमाने आपल्या पुत्राला घेऊन त्या डोंगरवर गेला आणि तिथं त्यानं वेदी बनवली देवासाठी. आणि त्या वेदीवर तो काड्या निवडू ठेवू लागला. अंतमध्ये त्यानं आपल्या पुत्राचे 2 हात बांधून त्या काडीवर त्याला झोपवले. त्याच्यानंतर अब्राहमानं आपल्या हातामध्ये सुरी घेतली का तो आपल्या मुलाला होमबली करासाठी. स्वर्गातून देवदूताची वाणी झाली, हे अब्राहम, तू आपल्या मुलावर हात नको उचलू. आणि देवानं अब्राहमसोबत बोलले का तू न आपल्या एकलौत्या मुलाला पण नाही सोडले. याच्याद्वारा मला कळलं की तू माझ्यावर किती विश्वास करते. आणि देवानं त्याला सांगितलं की तू आपल्या मुलाला इथून घेऊन जा. आणि त्यानंतर आपण बघतो की अब्राहमाची मुलाची वंशावळीला देवानं आशीर्वाद केले. आपण बघतो हारान देशामध्ये अब्राहमची वंशावळी वाढली न ते वाढत गेले. आणि 23वे अध्यायामध्ये साराच्या मृत्यूविषयी लिहिले आहे. आणि साराच्या कबरासाठी अब्राहमानं हित्तीपासून जमीन विकत घेतली. पेलावाली जमीन हेतीच्या मुलापासून अब्राहमनं घेतली. चांदीचे 400 शिक्क्यामध्ये ते जमीन अब्राहमानं आपल्या पत्नीच्या मयतीसाठी घेतली. अब्राहमानं त्यानंतर आपल्या पत्नीला त्या गुफामध्ये दफनवले. आणि 24व्या अध्यायामध्ये आपण बघतो का देवानं अब्राहमाला खूप आशिषित केले आणि अब्राहमची संपत्ती खूप वाढली. तेव्हा अब्राहमानं आपला विश्वासयोग्य दास एलिजारला आपल्या जवळ बोलावले. आणि तो आपल्या दासाला सांगते की माझा पुत्र इसाकसाठी तू माझ्या घराण्यामध्ये जाऊन तिथून त्याच्यासाठी बायको आणशील. आणि त्याच्यानंतर एलिजार 10 ऊंट घेतले आणि दास घेतले आणि अनेक भेट घेऊन तो देवासोबत प्रार्थना करून तिथून निघून गेला. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की एलिजार जेव्हा तो देशामध्ये येते, आल्यानंतर तो आपल्या मनामध्ये विचार करू लागते का हे मुलगी मला पाणी पाजल्यानंतर, माझ्या उटाला पाणी पाजल्यानंतर, माझ्या सेवकाले पाणी पाजल्यानंतर तर मी समजून जाणार का देव हाच मुलीला तुनं मला दिले आहे. तो असं विचार करतच होता का रिबिका तिथं मटकं घेऊन आली आणि तिनं एलियाजारला पाणी पाजली आणि त्यांच्या उंटाला पाणी पाजू लागली आणि त्यांच्या दासाला पण पाणी पाजली. ते एलिजार जो विचार केला त्याच्या अनुसार तसंच झालं. एलियाजारनं तिला विचारले की तू कोणाची मुलगी आहे. तेव्हा ते मुलगी सांगू लागली की मी नाहोरच्या द्वारा मिल्काद्वारा जन्मलेले पतेलची मुलगी आहे. एलियाजार तेव्हा देवाला धन्यवाद देऊ लागला आणि तो म्हटला का देवानं माझे काम सफल केले म्हणून तिथं तो देवाला दंडवत केले. आणि याच्यानंतर तो एलियाजार
तेव्हा देवाला धन्यवाद देऊ लागला आणि तो म्हटला का देवानं माझे काम सफल केले म्हणून तिथं तो देवाला दंडवत केले. आणि याच्यानंतर तो देवाची महिमा करू लागला आणि म्हणू लागला का देवानं माझ्या स्वामीच्या मुलासाठी पत्नी दिली आहे आणि देवानं माझे कार्य सफल केले आहे म्हणून तो देवाची महिमा करू लागला. तो नाहोरच्या घरी आले. त्यानंतर त्या लोकांना त्यांना खूप आनंदानं त्यांचं स्वागत केले. तेव्हा एलियाजारनं एक सोन्याची बांगडी काढून त्या मुली रिबिकाला दिले. त्याच्याकडं एलियाजाकडं खूप अनमोल वस्तू होते. त्यानं रिबिकाचे भावाले दिले, त्यांच्या आईले दिले आणि त्या लोकाला तिथं त्या अनमोल वस्तूचं वाटप केले. आणि ते रात्री तिथंच थांबला आणि तो सकाळी उठल्यानंतर रिबिकाला घेऊन तो आपल्या दासला घेऊन तो परत आपल्या स्वामीच्या देशामध्ये आला. आणि त्यावेळी इसाक एका मैदानामध्ये प्रार्थनासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं बघलं आपल्या एलिजार आणि त्या उंठाला बघलं आणि तो जवळ गेला आणि त्यानं आपल्या बायकोला स्वीकार केलं आणि त्यानं आपल्या घरी आणलं तिला. त्याच्यानंतर रिबिका इसाकची बायको झाली आणि त्याचं विवाहाची जीवनाची सुरुवात झाली. आणि उत्पत्तीचे 25व अध्यायामध्ये साराच्या मृत्यूनंतर आणि इसाकच्या विवाहानंतर त्यानं कतुरा नामक एक स्त्रीला त्यानं आपली बायको बनवली. द्वारा अब्राहमाला 6 अजून पुत्र झाले. त्यांचे मुलाचे नाव जिम्रान, शान, मदनान, मेघान, यशुबात आणि तेल. आणि अब्राहमानं आपली संपूर्ण संपत्ती इसाकला देऊन पूरब देशामध्ये त्यांना पाठवले आणि जे इतर पुत्र होते त्यांना अब्राहमांना काही त्यांना भेट दिली. आणि अब्राहम 175 वर्ष जगल्यानंतर त्याची मृत्यू झाली. आणि याच्यानंतर इसाक, इस्माईल आणि त्याचे इतर पुत्र अब्राहमाला जे जमीन त्यानं हेतीमध्ये घेतली, मार्ग पेला गुफामध्ये त्याला तिथंच दफनवले. आणि मिस्र देशची हाजिरा त्याचे पुत्र इस्माईलची वंशावली आपण 25व अध्यायामध्ये बघू शकतो. आणि उत्पत्ती 25व अध्यायाचे 19 वचनमध्ये इसाकची वंशावलीच्या विषयमध्ये तिथं लिहिलेलं आहे. आणि इसाक आपल्या पत्नीसाठी प्रार्थना करत होते आणि देवानं 20 वर्षाच्या नंतर प्रार्थना ऐकली आणि रिबिकाले संतान दिले. रिबिका गर्भवती झाली आणि तिचे मुलं आपसमध्ये झगडा करत होते पोटामध्ये असताना. तेव्हा रिबिकाने देवासोबत प्रार्थना केली आणि देव तिच्यासोबत बोलले की तुझ्या गर्भामध्ये 2 लेकरं आहे आणि ते 2 जाती आहे. त्याच्या जन्माच्या नंतर 2 राज्य अलग अलग होणार. रिबिकाचा प्रसवाचा वेळ आला आणि ते 2 बाळाला जन्म दिले. आणि पहिला मुलगा जन्म घेतला तो एसाव होता आणि त्याच्या इडीला पकडून त्याचा भाऊ बाहेर आला दुसरा. आणि दुसऱ्या मुलाचं नाव याकूब ठेवले. आणि दोघेही मुलं मोठे होऊ लागले. मोठा एसाव तो रानाचा शिकारी झाला आणि तो खूप हुशार होता. आणि याकूब तो घरी तंबूमध्ये वास करत होता. आणि आपण 25 अध्यायामध्ये बघतो एसावानं फक्त 1 वेळच्या भाकरासाठी त्यानं आपला पैलोटाचा पदला
याकूबला विकून टाकले. बायबलमध्ये 26वा अध्याय इसाकाच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ अध्याय या अध्यायाला म्हणलं गेलं आहे. आणि इसाकचा जीवनाचा इतिहास खूप कमी पाहायला आपल्याला भेटते. कारण हे आहे की बायबलमध्ये उत्पत्तीचे 11वे अध्यायापासून ते 25 अध्यायापर्यंत अब्राहमाविषयी लिहिले गेले आहे. आणि इसाकचं जीवन, त्याचा जन्म न तो कसं व्यक्तिगत रीतीनं देवासोबत वाढलं त्याविषयी आपण बघू शकतो. आणि आपण बघतो इसाकच्या काळामध्ये खूप दुष्काळ पडला. आणि हा दुष्काळ अब्राहमच्या वेळी असताना जे दुष्काळ होता त्याच्याहून जास्त इसाकच्या वेळी दुष्काळ आला. आणि त्यावेळी तो पॅलेस्टिनच्या देशामध्ये अबिमेलेकच्या राजाजवळ गेला. त्यावेळी देवानं इसाकला सांगितले की तू ह्याच वर्षी जमिनामध्ये बी पेरशील. तेव्हा इसाकानं दुष्काळामध्ये त्यानं जमीनमध्ये बी पेरली होती. आणि इसाकानं देवाच्या वचनच्या अनुसार आज्ञा पालन करून त्यानं त्यावेळी त्या जमीनमध्ये किसानी करून त्यानं 100 गुण फळाची कटणी केली. आणि देवानं त्याला आशीर्वाद दिले. आणि अब्राहम असताना जितके विहीर त्यानं खोदून बनवले होते, पॅलेस्टीन लोकांना त्या विहिरीला मातीनं बुजवून टाकले. आणि परत इसाकनं ते विहीर आपल्या दासांच्या द्वारा अजून खोदाले लावले. तेव्हा पॅलेस्टीन लोक येऊन म्हणू लागले का हे विहीर आमची आहे. ते लोक इसाकसोबत भांडण करू लागले. आणि यानंतर त्यानं दुसरं विहीर खोदले. अजून ते लोक येऊन भांडण करू लागले. आणि याच्यानंतर तो अजून एक विहीर खांदासाठी दूर गेला. आणि तिथं विहीर खांदल्यानंतर तिथं त्याला पाणी भेटले. न तिथं कोणी झगडे नाही केले म्हणून त्यानं त्या विहिरीचं नाव रहोबत ठेवले. आणि अब्राहमच्या काळामध्ये जसे लोकांना त्याच्यासोबत वाचा बांधले होते आणि याच्यानंतर त्या लोकांना इसाकसोबत वाचा बांधली आणि त्याच्या मधामध्ये शांती होती. इसाकानं त्या लोकाला विदा केले आणि देवानं अजून त्याला इसाकाला बेर्शेबामध्ये आणले. आणि हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आणि एसाव मोठा झाल्यानंतर त्यानं हित्ती, एमोरी या प्रकारच्या मुलासोबत त्यानं लग्न केले. एलोनची मुलगी एसावसोबत त्यानं लग्न केले. एसावच्या बायको करताना इसाकला आणि रिबिकाला खूप ठेस पोहोचली. आणि एसावच्या जीवनाचा काळ खूप कठीणानं गुजरले. एसावानं 2 बायकाला लग्न केले आणि दोघे अविश्वासी होते. आणि हे दोघे रिबिकाला आणि इसाकला खूप दुःख दिले. आणि 27वा अध्याय पवित्र शास्त्रामध्ये एक मोठा बदलाव घेऊन आले.